नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे दिल्लीहून आलेली बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत दोन मोठ्या नेत्यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झालेली आहे। सकाळी आज या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाचं हे आहे की या दोघांची भेट ही पंतप्रधान कार्यालयामध्ये झाली आहे। अर्थातच राजकीय विषयावर चर्चा झाली असेल अशी देखील अशा चर्चेत देखील उदाहरण आलेलं आहे। शक्यतो पंतप्रधान कार्यालयांमध्ये राजकीय चर्चा होत नाहीत असा संकेत आहे। मात्र हे दोन्ही नेते देशातले सगळ्यात मोठे नेते जेव्हा भेटले असतील तेव्हा त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालीच असेल असं देखील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि 50 मिनिट तब्बल चर्चा झालेली आहे। आपल्याला माहिती आहे सध्या दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी राजकीय घडतात, किंबहुना महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते हे दिल्लीमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांनी काल पंतप्रधानांची भेट घेतली, त्याचबरोबर जे पी नड्डांना देखील ते भेटलेले आहेत आणि दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि पवारांची आज भेट झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भरपूर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। राज्यातल्या काही विषयांच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जातंय, पण तरी देखील आता अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत की पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल। आणि आपल्या सोबत आहेत आता आमचे दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी। अतुलजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे एक तर पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झाली, हे यावेळेचं जरा वेगळं वाटतंय कारण शक्यतो तिथे राजकीय चर्चा होत नाही तसा संकेत आहे। मात्र येणारं पावसाळी अधिवेशन आणि राज्यातल्या राजकीय घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातली ही भेट, या भेटीचं कसं विश्लेषण कराल? राजकीय चर्चा पंतप्रधान कार्यालयात होत नाहीत असं नाही, याच्या आधी देखील अनेकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे। आणि जेव्हा 2019ला हे सरकार महाविकास आघाडीचं स्थापन होणार होतं त्यावेळी देखील शरद पवार पंतप्रधान मोदींना जाऊन भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की यावेळी मला काही तुम्ही म्हणता तसं करता येणार नाही, मी वेगळं, महाराष्ट्रात आम्ही बरेच पुढे निघून गेलेले आहोत। आज जी भेट आहे ती मुख्यत्वे कृषी कायद्याच्या अनुषंगाने आहे, कारण ज्या पद्धतीने माझी जी माहिती आहे ती अशी आहे की देश पातळीवर जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचं खूप मोठा फटका उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला बसू शकतो आणि तो फटका बसू नये आणि हे आता वर्ष होईल त्या आंदोलनाला, हे आंदोलन लवकरात लवकर कसं मिटवता येईल या दृष्टीने ती चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने जी 3 विधेयकं मांडलेली आहेत विधानसभेमध्ये, त्या विधेयकांमध्ये केंद्राच्या विधेयकात काय आहेत आणि केंद्राच्या विधेयकात काय नाही या अनुषंगाने फार व्यवस्थित त्याची मांडणी महाराष्ट्र सरकारमध्ये केली गेली। हे करत असताना कुठेतरी या विधेयकाचा आधार घेऊन देश पातळीवर केंद्राने जे केलेले कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये मध्यंतरी केंद्राने भूमिका घेतली होती की आम्ही कायदे मागे घेणार नाही, तुम्हाला काय सुधारणा सुचवायच्या त्या सुचवा। शेतकरी म्हणत होते की नाही कायदेच मागे घ्या, त्यामुळे तो काही प्रश्न मिटलेला नाही ना, आंदोलन अजूनही चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये ते जर आंदोलन चालू राहिलं तर त्या आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये बसू शकतो, त्या आंदोलनाचा फटका भाजपला उत्तर प्रदेशात बसू शकतो आणि एकूणच उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर भाजपच्या विरोधी वातावरण तयार होऊ शकतं। ते परवडणारं नाही। त्याच्यातून कशी पळवाट काढायची, तर महाराष्ट्राने जे विधेयक आणलेलं आहे त्यात ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा आम्ही देशात लागू करू अशी भूमिका कदाचित उद्या मोदींनी घेतली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही। पण त्याच वेळी दुसरी एक घटना महाराष्ट्रातली जर आपण बघितली तर काही दिवसापूर्वी म्हणजे विधेयक मांडून झालं 2, 3, 4, 5 तारखेच्या दरम्यान इथल्या राज्याच्या अधिवेशनात, त्यानंतर राजू शेट्टी, भालचंद्र कांगो, प्रकाश रेड्डी, अबू असीम आझमी आणि हे जे काही थर्ड फ्रंट वाले जे सगळे विरोधी गट आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्याच्यात असं सांगितलं की सरकारने जे विधानसभेत विधेयक मांडलेले तिन्ही विधेयक परत घ्यावेत। हे नुसतं विधेयक परत घ्यावं म्हणणं आणि यांचा विरोध आहे एवढ्या पुरतं मर्यादित हे राजकारण नाही। जर केंद्राने
शरद पवारांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत आणि हे जे आपल्याकडचे विधेयक झाले ते शरद पवारांच्या अगदी सांगण्यावरूनच झालेले आहेत. अगदी अतुल सर, मला मला तुमच्याकडे परत यायचंय आणि या मुद्द्यावर आणखी जाणून घ्यायचंय, पण आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी आहेत स्वाती लोखंडे. आणि स्वाती, मी तुझ्याकडे येते कारण भाजप नेत्यांची या बैठकीवर काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्यायचंय. नक्कीच, कारण यावेळची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घटना म्हणावी लागेल, कारण दोन देशातले मोठे नेते, एक तर पंतप्रधान आणि दुसरे शरद पवारांसारखे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या भेटीमागचा नेमका कोणता हेतू असू शकतो या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलं. त्यामुळे थेट आपण भाजपच्या नेत्यांकडनं जाणून घेऊया. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आपल्या बरोबर प्रवीणजी दरेकर, थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया या चर्चांच्या मागचा काय हेतू आहे किंवा या भेटीमागचा काय हेतू आहे. एक लक्षात ठेवा, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. पवारसाहेब एक ज्येष्ठ नेते देशातले आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि अशा वेळेला वेगवेगळ्या विषयासंदर्भात विकासाच्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, पंतप्रधानांशी त्यांची चर्चा होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं तशा अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची या ठिकाणी भेट असू शकते. आज संसदेच्या अधिवेशनातले विषय असतील, महाराष्ट्रातल्या विकासासंदर्भात काही गोष्टी असतील, सहकार खातं आज निर्माण झाले त्या संदर्भात काही विषय त्या ठिकाणी मोदी साहेबांसमोर असू शकतात. आणि शेवटी दोन राजकीय नेते ज्यावेळेला एका ठिकाणी भेटतात त्यावेळेला केवळ हवा पाण्याच्या गोष्टी होणार नाहीत, राजकीय चर्चाही निश्चितपणे त्यात होईलच. नक्कीच, जसं तुम्ही स्वतः उल्लेख केलात की हवा पाण्याच्या नुसत्या चर्चा होणार नाही, तर त्याच्या मागे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या तरी राजकीय चर्चा झाला असतीलच. एखादी तरी चर्चा जी तुमच्या ऐकिवात असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल त्याबद्दल. नाही, आता हे बघा, पवार साहेब भेटायला जाणारे मला माहीत नव्हतं की त्यांची भेट याची मला सुतराम कल्पना नाही. आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टीचीच आपल्याला कल्पना आहे त्यावर भाष्य करणे योग्य असं मला या ठिकाणी वाटत नाही. पण निश्चितच वेगवेगळ्या विषयांसोबत त्या ठिकाणी राजकीय चर्चा तर होईलच. प्रवीणजी, पण कोणता एखादा महाराष्ट्राचा मुद्दा असू शकतो की ज्या संदर्भात पवार थेट मोदींशी बोलू शकतील. नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक विषय त्या ठिकाणी ऐरणीवर आहेत. काही चांगले आहेत, काही वाईट आहेत, काही विकासाच्या संदर्भात आहेत, काही राजकीय इक्वेशन्स आहेत. आणि त्याच्यामुळे वाटतं या सगळ्या गुंतागुंतीचे जे विषय आहेत, हे राजकीय इक्वेशन्स पालिका निवडणुकीतले म्हणायचे नाही कुठलेही. आज महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये समन्वय नाहीये, आज हे सरकार किती दिवस राहील अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर उभा आहे. आणि मग या सगळ्या अस्थिरतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्राला जर विकासाकडे आणि प्रगतीकडे न्यायचं असेल तर पंतप्रधानांच्या आशीर्वादाशिवाय, मार्गदर्शनाशिवाय ते शक्य नाही. याची पूर्ण जाणीव आणि भान आदरणीय पवारसाहेबांना असल्या कारणानं मला वाटते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं, राजकीय अस्थिरतेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी स्थिर वातावरण होत महाराष्ट्र प्रगतीकडे जावा असा अर्थ त्यामागे असू शकतो. खरं तर प्रवीणजींनी यावर कोणते भाष्य करण्यास टाळलेलं आहे, पण आपल्यालाही माहिती आहे की 2022ला राष्ट्रपती पदाच्या निवडणुका ज्या आहेत, म्हणजे उमेदवार म्हणून कदाचित पवारांची घोषणा होऊ शकते किंवा पवार असू शकतात अशा संदर्भातल्या चर्चा आहेत. पण नेमकी कोणती चर्चा झाली असावी या संदर्भात तरी सध्या तरी प्रवीणजी दरेकर यांनी यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही आहे. केतकी, स्वाती धन्यवाद. आणि प्रवीण दरेकर तुमचे देखील धन्यवाद. आपल्या सोबत आहेत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी. अतुल सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये विचारायचा, आणखी एक प्रश्न तो म्हणजे नव्यानं निर्माण झालेल्या सहकार खात्याबद्दल, याबद्दल काही चर्चा या दोघांमध्ये होण्याची कितपत शक्यता आहे. मोदी आणि शरद पवार जवळपास वर्ष दीड वर्षाच्या गॅप नंतर भेटतायत, त्यामुळे राजकीय चर्चा झाल्या नसतील असं म्हणणं चुकीचं आहे. 100% राजकीय चर्चा झाल्या असतील, सहकार खात्याबद्दलही झाली असेल. पण मूळ मुद्दा लगेच काही हे आता या दोघांची भेट झाली म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचं अस्थिर होणार आहे, काहीतरी वेगळी गणितं होणार आहेत असं म्हणणं मला फार इमॅच्युअर वाटेल. इतक्या पटकन काही अशा गोष्टी होत नसतात. त्याच्यामुळे हे काही लगेच सरकारला अलार्मिंग आहे, धोका आहे असं नाही. आपण जर लक्षात घेतलं, आपणही बातमी दाखवली होती की शरद पवार दिल्लीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यांनी. दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली. त्यात देखील शेतकऱ्यांच्या विषयक प्रश्नांवर चर्चा झाली अशीच माहिती समोर आली होती आणि ती सत्यही होती. आज देखील तिथे गेल्यानंतर जी चर्चा होतीये ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भातच आहे. पण या सगळ्याच्या मागे कुठेतरी शेतकऱ्यांचं जे आंदोलन दिल्लीत चालू आहे आणि जे या केंद्र सरकारसाठी अत्यंत अडचणीचा मुद्दा बनलेला आहे आणि भाजपसाठी सुद्धा झालेला आहे अडचणीचा मुद्दा, हे आंदोलन काही करून कसं लवकर संपवता येईल
यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते. तर त्यांना देशाच्या आणि एकूणच कृषी विषयक दांडगा अनुभव आहे त्यांना, आणि त्यामुळे त्यांची मदत घेऊन याच्यातून कसं बाहेर जाता येईल हे बघण्यामागे देखील ही भेट असू शकते. आणि हे करत असताना जर शरद पवारांनी ईडीच्या ज्या काही इन्क्वायऱ्या महाराष्ट्रात सुरू आहेत, अनिल देशमुखांची असेल किंवा अजित पवारांवर ते जरंडेश्वर कारखान्याच्या अनुषंगाने जे काही चालू असेल, हे विषय जर त्यांनी तिथे काढले असतील, शेवटी राजकारण हे गिव्ह अँड टेक या पद्धतीने चालतं. काही गोष्टी शरद पवारांनी सांगितल्या असतील किंवा हे मार्ग आहेत, या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. आणि जर समजा ते जाताना नाही दिसलं, तर जे मी मगाशी बोलत होतो की राजू शेट्टी ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने उद्या जर शरद पवारांच्या काही मागण्या वेगळ्या मान्य झाल्या नाहीत, तर राजू शेट्टींचा आवाज वेगळा येऊ शकतो आणि हे विधेयक महाराष्ट्रात जी मांडलेली आहेत ती रद्द करा असं सांगितलं जाऊ शकतं. आणि याचे पडसाद दिल्लीत देखील उमटू शकतात की हे कायदेच नको आहेत आम्हाला, अशा पद्धतीचं देखील चित्र होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी, म्हणजे बीजेपीच्या बाजूनी आणि इकडे मोदी आणि शरद पवार दोघांच्याही बाजूनी निश्चितपणे पडद्याआड एक वेगळी ज्याला आपण ते टक ऑफ वॉर म्हणतो त्या पद्धतीचं हे चालू आहे. काहीतरी पडद्यामागे घडतंय, पण त्याच्या मागे शेतकरी आंदोलन हा त्याच्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे असं माझं मत आहे. अगदी अगदी अतुल सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच कायम राहा. आणि आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक धर्मेंद्र झोरे. धर्मेंद्र सर, स्वागत आहे या बुलेटिनमध्ये तुमचं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मोदी आणि शरद पवार यांची भेट ही काही अगदी सहज झालेली भेट नाहीये. या भेटीच्या अनुषंगानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दृष्टीनं काही विधेयक अडचणीची ठरू शकतात आणि त्या दृष्टीनं देखील या भेटीत काही चर्चा झाल्याची शक्यता आहे का? या भेटीकडे तुम्ही कसं बघताय? मी या भेटीकडे एक पूर्वनियोजित भेट म्हणून बघतो की बोलणं झालं असेल आणि कोणत्या विषयावर बोलायचं हे पण ठरलेलं असेल. आणि हे विषय बोलत काही चर्चा झाल्या असतील तर ते आपल्याला आत्ता या क्षणाला कळणं शक्य नाही. पण अशा भेटींचे दूरगामी राजकीय परिणाम होत असतात. यापूर्वी सुद्धा आपण बघितलंय की पवारांची आणि मोदींची जी पार्लमेंटमध्ये 50 मिनिटाची भेट झाली होती, त्यानंतर 80 तासाचं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. त्या प्रकारच्या घटना लक्षात घेता तशीच घटना आता होईल असं मला म्हणायचं नाही. पण प्रत्येक भेटीला आणि अशाला एक राजकीय अंग असतं आणि दुसरं पॉलिसी संदर्भात असतं. मला वाटतं की यावेळी पॉलिसी संदर्भात ते जास्त बोलले असतील आणि राजकीय संदर्भात सुद्धा बोलले असतील. बरेच काही प्रश्न आहेत. पार्लमेंटचं सेशन आहे, 3 वर्ष सरकारची शिल्लक आहेत. बरेच प्रश्न आहेत. शेतीशी संदर्भात आहेत, फार्म लॉच्या संदर्भात आहेत, पॅन्डेमिकच्या संदर्भात आहेत, नवीन सहकार खातं जे आलंय मिनिस्ट्री आली त्याच्या संदर्भात आहे. आणि मोदींनी फार पूर्वीपासनं असं ते म्हणत आले की मी पवारांचा सल्ला घेतो. मध्ये जरी थोडं काही राजकीय कारणांमुळे थोडा त्यांचे संबंध फ्रिक्वेंटली त्यांच्या मिटिंग झाल्या नसेल किंवा झालं असेल असं जरी आपल्याला वरून वरून दिसत असलं, तरी मोदींनी हा त्यांच्याकडून सल्ला घेणे आणि त्यांच्यासोबत जे विषय त्यांना माहीत आहेत, पवारां ज्या विषयांवर त्यांची पकड आहे असं सार्वमत आहे, अशा विषयावरती त्यांच्याशी बोलणे आणि एक इलेक्शनच्या आधी एक महत्वाचा माणूस ज्याचा सर्वपक्षीय संबंध आहे, जे एखादा मेसेज मोदींकडचा किंवा सरकारची भूमिका जर कॉम्प्रोमाइजची असेल, सरकारला जर काही ठिकाणी नमतं घ्यायचं असेल तर या सरकारला स्वतःहून ते सांगायचं नसलं. त्यांना कोणी मेडिएशन काय म्हणतात त्याला एक माध्यम लागत असेल तर शरद पवार ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. सरकारची ओपिनियन काय आहे ती या इतर पक्षांकडे ते देऊ शकतात. कारण आता या गेल्या 2-3 महिन्यात आपण बघतो आहोत की पवार या प्रश्नांमध्ये बरंच लीड घेत आहेत. ते विविध पक्षाच्या लोकांशी भेटतायत, त्यांना लोक भेटायला जात आहेत. मग त्यामधून ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार होतील अशी एक चर्चा झाली, ते त्यांनी डिनाय केलं. तरी पवारांचा एक सर्वव्यापी सर्वमैत्र असा जो एक ओळख आहे, त्या ओळखीचा या सरकारला मोदींना काही वापर होईल का? आणि जे ताणलेले संबंध आहेत, कोणतेही सरकार बघा प्रयत्न करत असते की पार्लमेंटचं सेशन असू दे किंवा विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं हाऊस असू दे, ते संबंध ताणले जाऊ नयेत.
आणि बिझनेसचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित व्हावं, जे महत्वाचे कायदे आहेत ते पास व्हावे, अगदी गदारोळ होऊ नये आणि ज्या गोष्टींवरती गोंधळ होऊ शकतो त्या गोष्टीवरती कमी गोंधळ व्हावा असा प्रयत्न अगदी पार्लमेंटरी अफेअर्स एक एक्सपर्टीज म्हणून करत असतात. तर मला वाटतं या भेटीमध्ये आपण एक राजकीय संदर्भ पण बघितला पाहिजे आणि इतर गोष्टी पण बघितल्या पाहिजे. आणि या अशाच जर भेटी पुन्हा होत राहिल्या तर आपल्याला पुन्हा काही चर्चा करायला मुद्दे मिळू शकतात. मात्र आता स्पेक्युलेशन करण्यात काही अर्थ नाही. पवारांनी काही मुद्दे त्यांच्याकडचे त्यांना सांगितले असतील, मोदींनी काही त्यांना सांगितलं असेल अगदी की आप देखिए इसमें क्या कर सकते, यांनी सांगितलं की आप देखिए क्या कर सकते. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात 100% चर्चा झाली आहे. अगदी अगदी नक्कीच. आणि त्यामुळेच चर्चांना देखील उधाण आलंय, कारण देशातल्या आत्ताच्या सगळ्यात मोठ्या 2 नेत्यांची भेट नवी दिल्लीत झाली. धन्यवाद धर्मेंद्र सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी सुद्धा आहेत. अतुल सर, थेट परिणाम नक्कीच सरकारवर होणार नाही तुम्ही जसं म्हटलं तसं, पण या भेटींमुळे शरद पवारांच्या ज्या दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये काही अस्वस्थता राज्यामध्ये येऊ शकते, शिवसेनेचे नेते अस्वस्थ होऊ शकतात. भेट राजनाथ सिंग, ए.के. अँटोनी आणि शरद पवार अशी देखील होती. शरद पवार आणि ए.के. अँटोनी दोघांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. आणि एकटे अँटोनींना जर चायनाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राजनाथ सिंगांनी बोलवलं असतं तर एकटे अँटोनी गेले असते की नाही हा प्रश्न आहे. अगदी. पण शरद पवारांच्या सोबत जायचंय म्हणल्यानंतर ते निर्धास्तपणे गेले असतील. आणि त्याच्यातूनही एक त्यांनी संदेश द्यायचा प्रयत्न केलाय की आम्ही या 2 विषयांवर देखील, चायनाच्या प्रश्नावर देखील चर्चा करतोय. सभागृहात त्याच्यावर एकमत पाहिजे, वेगळा सूर त्याच्यातून काही उमटू नये अधिवेशना काळात. आणि पियुष गोयल जेव्हा जाऊन शरद पवारांना भेटले त्यामागे देखील कुठेतरी ही चर्चा होती की शेतकऱ्यांचं आंदोलन कसं थांबवता येईल. त्यामुळे हे व्यवस्थित ठरवून चर्चा करून झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात एवढ्यासाठी त्याचे पडसाद उमटणार नाहीत. आणि आज तर कोणीच लगे पटकन काही त्याच्यावर प्रतिक्रिया देईल अशी परिस्थिती नाही. कारण प्रत्येक जण चाचपणी करेल, कोण काय बघतंय, कोण काय. जसं प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण आता दाखवली, ते देखील हेच म्हणाले की मला माहित नव्हतं ती भेट होणार आहे की नाही, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली त्याच्यावर मी काय बोलणार. अशाच पद्धतीची प्रतिक्रिया शिवसेनेतूनही येऊ शकते. पण मोदी आणि शरद पवार भेटणार आहेत ही माहिती शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेली होती. त्या दोघांमध्ये ती चर्चा झाली होती वर्षावर. आणि त्यानंतरच तिकडे त्यांची चर्चा झाली. म्हणजे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी लपवून किंवा त्यांना न कळू देता ही भेट घेतली आहे असं नाही. कारण ही भेट पूर्वनियोजित होती त्यांची. ज्या पद्धतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट पूर्वनियोजित होती त्याच पद्धतीने पंतप्रधान आणि शरद पवार यांची भेट देखील पूर्वनियोजित होती. त्यामुळे ते दोघांनी एकमेकांना अपडेट ठेवूनच केलेला आहे. आणि आता या वयाच्या या टप्प्यावर शरद पवार काही वेगळी भूमिका घेतील आणि बीजेपी सोबत जातील आणि त्यांनी जे काही आयुष्यभर कमवलंय ते पणाला लावतील अशी परिस्थिती कुठेही नाही. हे शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने जेल झालेले आहेत आणि पुढे जात आहेत ते जर लक्षात घेतलं तर उद्या काँग्रेसमधलेच काही सदस्य जर आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत येतो असं म्हणलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काही ह्याचे फार पटकन पडसाद होतील असं मला तरी वाटत. अगदी धन्यवाद अतुल सर, या सगळ्या विश्लेषणाबद्दल. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आम्हाला सांगितलेले आहेत. आणि शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट पूर्वनियोजित होती तरी देखील राजकीय चर्चांना मात्र नक्कीच उधाण आलेलं आहे. आणि यामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाल्या असतील याबद्दल देखील चर्चा सुरू आहे. आम्ही सगळे अपडेट्स तुम्हाला देत राहणार आहोत, पण सध्या वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या उपक्रमाविषयी महत्त्वाची घडामोड. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात आणि आता बघूयात ही संजीवनीची गाडी आज कुठे आहे ते.
तुम्ही देखील अजून जर लस घेतली नसेल तर नक्की लवकरात लवकर जाऊन लस घ्या आणि बाहेर जाताना मास्क घालायला मात्र अजिबात विसरू नका. यानंतर आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.